नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि सर्वप्रथम आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांची मी क्षमा मागतो, कारण कालचा जो आपला व्हिडिओ आहे घेण्यात आलेला नाही. कारण मित्रांनो, माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे तो व्हिडिओ आपल्याला काल आपल्या चॅनलवर टाकता आलेला नाही. यानंतर मात्र जे काही आपले चालू घडामोडीची सिरीज आहे ते दररोज व्हिडिओ हे कंटिन्यू येत राहणार आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या 27 नोव्हेंबरच्या चालू घडामोडींना. तर पहिला प्रश्न असणार आहे, IPLच्या इतिहासामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, रिषभ पंत. हा जो क्रिकेटपटू आहे तो नुकताच IPLच्या इतिहासामधला सर्वाधिक महागडा खेळाडू हा ठरलेला आहे. कारण मित्रांनो, जे IPLचं ऑप्शन झालेलं आहे नुकतंच, त्यामध्ये त्याच्यावर सर्वाधिक बोलीही लावण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. जे IPLचं ऑप्शन झालेलं आहे 2024 मध्ये, तर त्यासाठी रिषभ पंत हा IPL या जे काही लीग असते क्रिकेटची, त्याच्यामधील इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू बनलेला आहे. त्याच्यावर एकूण 27 कोटी रुपयाची बोलीही लावण्यात आलेली आहे लखनौ सुपर जायंट या संघाकडून. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच या IPLच्या ऑप्शनमध्ये रिषभ पंत सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेला आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा ठरलेला आहे श्रेयस अय्यर, ज्याच्यावर 26,75,00,000 रुपयांची बोली लावण्यात आलेली आहे. त्यासोबतच आपल्याला या खेळाविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. जसं याची सुरुवात ही 2008 या सालापासून झालेली आहे आणि या IPLचं आयोजन हे BCCI कडून केलं जातं, जे की आपली भारतीय क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्याकडून केलं जातं. आणि ही भारतातली एक क्रिकेट स्पर्धा आहे, एक लीग मॅचेस असते मित्रांनो. त्याचा लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, इंडियन प्रीमियर लीग. या या सर्व गोष्टी आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाकडून वर्ल्ड पीस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अमेरिका. या देशामध्ये नुकतंच आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना वर्ल्ड पीस अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. पुरस्काराचं नाव लक्षात ठेवायचं आहे, वर्ल्ड पीस अवॉर्ड, जे की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका या देशामध्ये देण्यात आलेला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार का देण्यात आला, तर समाजामध्ये शांती प्रस्थापित केल्यामुळे तसेच अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं रक्षण केल्यामुळे हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर हे जे काही अवॉर्ड देण्यात आलेलं आहे ते आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर सन्मान आहेत 2024 मध्ये जे आपल्या नरेंद्र मोदी त्यांना देण्यात आलेले आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणत्या देशांकडून त्यांना सन्मान देण्यात आलेला आहे, तर ऑर्डर ऑफ एक्सलन्स ऑफ गयाना म्हणून जे गयाना देशाचा सन्मान आहे ते देण्यात आलेला आहे. बार्बाडोस या देशाचा सुद्धा सन्मान देण्यात आलेला आहे. डोमिनिका या देशाचा सुद्धा सन्मान आपल्या पंतप्रधानांना देण्यात आलेला आहे. नायजरचा सन्मान देण्यात आलेला आहे. त्यासोबतच रशियाचा आपल्याला स्टार करून ठेवायचा आहे. हा जे काही अवॉर्ड आहे त्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर रशियाचा सुद्धा सन्मान देण्यात आलेला आहे, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू. आणि भूतान या देशाकडून सुद्धा सन्मान देण्यात आलेला आहे, ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग म्हणून. तर हे काही महत्त्वाचे सन्मान आहेत 2024 मध्ये जे आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले आहेत. त्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, सस्टेनेबल बिझनेस इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 23वा क्रमांक आहे मित्रांनो या सस्टेनेबल बिझनेस इंडेक्समध्ये भारताचा. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हा जो काही सस्टेनेबल बिझनेस इंडेक्स आहे त्यालाच शाश्वत उद्योग निर्देशांक म्हटलं जातं. यामध्ये भारताचा क्रमांक हा 23वा आहे. आणि यामध्ये टॉपचे 3 देश कोणते आहेत, तर नेदरलँड, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया. आणि कोणत्या पॅरामीटरच्या आधारावर ठरवण्यात आलेला आहे क्रमांक हे, तर आर्थिक विकास असेल त्या देशामध्ये आर्थिक विकास कसा झाला, सामाजिक विकास कसा आहे आणि पर्यावरणावर नेमकं कशा प्रकारे त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे, या 3 पॅरामीटरचा वापर करून हे सस्टेनेबल बिझनेस इंडेक्सची जी काही रँकिंग आहे ते ठरवण्यात आलेले आहे. यामध्ये भारताचा 23वा क्रमांक आहे. त्यासोबतच आपल्याला जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, जे आंतरराष्ट्रीय गोल्स आहेत हे सर्व देशांसाठी, तर ते किती आहेत विचारलं जाऊ शकतं. ते 17 आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याद्वारेच ही गोल्स पूर्ण करण्याचे जे काही
लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते वर्ष आहे 2030. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर इंडेक्स आहेत त्यानुसार भारताचे क्रमांक कितवे आहे हे आपल्याला विचारलं जातं परीक्षांमध्ये. तर ते आपल्याला रिवाईज करायचं आहे. जसं वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक आहे 126वा. वर्ल्ड प्रेस फ्रीडमनुसार भारताचा क्रमांक आहे 159वा. इकॉनॉमिक फ्रीडममध्ये भारताचा 84वा क्रमांक आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये जगामध्ये 105वा क्रमांक आहे. लैंगिक असमानता निर्देशांक यामध्ये भारताचा क्रमांक 129वा आहे आणि भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक जगामध्ये 93वा आहे. हे इतर इंडेक्स आणि भारताचा क्रमांक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच बंगालच्या खाडीत कोणते चक्रीवादळ आले आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. फेंगल नावाचं चक्रीवादळ हे नुकतंच बंगालच्या खाडीमध्ये आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हा जो काही फेंगल चक्रीवादळ आहे ते आपल्या देशाच्या बंगालच्या खाडीमध्ये आलेला आहे मित्रांनो. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या चक्रीवादळाचं नाव फेंगल असं कोणी ठेवलेलं आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर हे फेंगल नाव सौदी अरेबिया या देशाकडून देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच यापूर्वीच आपल्याला याच वर्षी 2024 मध्ये आपण काही मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे की बंगालमध्ये एक दाना नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे. ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर जे चक्रीवादळ आहेत 2024 मध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आले होते ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. जसं जपानमध्ये आलं होतं शान नावाचं चक्रीवादळ. त्यानंतर एम्पल नावाचं चक्रीवादळ सुद्धा जपानमध्येच आलेलं होतं. अल्वारो नावाचं चक्रीवादळ मादागास्कर या देशामध्ये. आसना चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये आलेलं होतं. हेलेन चक्रीवादळ तसेच मिल्टन नावाचं जे चक्रीवादळ आहे ते अमेरिका या देशामध्ये आलेलं होतं. आणि दाना जे चक्रीवादळ आहे ते बंगालच्या खाडीमध्ये आलेलं होतं. तर हे काही महत्त्वाचे चक्रीवादळ जे 2024 मध्ये आलेले होते ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. हरियाणा या राज्यामध्ये नुकतंच भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हरियाणा राज्यामध्ये जे OP जिंदल युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी भारतातलं पहिलं संविधान संग्रहालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्याचं उद्घाटन हे ओम बिर्ला जे आपल्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि भारताला संविधान स्वीकृतीला 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत 2024 या वर्षामध्ये. त्याचं निमित्त म्हणून हे संविधान संग्रहालय त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच आपण हे सुद्धा मागच्या काही बातम्यांमध्ये वाचलेलं आहे मागच्या काही काळामध्ये की सुप्रीम कोर्टामध्ये एक नवीन झेंड्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्या झेंड्यामध्ये काय काय होतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. की बघूया किती विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपल्या जे सुप्रीम कोर्टाचा नवीन झेंडा आलेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या किंवा त्याचं लोगो कोणतं होतं किंवा इतर कोणत्या गोष्टी होत्या. तर ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तसेच न्यायाची देवता जी आहे त्याच्या मूर्तीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. या गोष्टी आपण काही मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या देशासोबत स्थानिक चलनामध्ये व्यवहार करण्यासाठी क्रॉस बॉर्डर करार केला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. मालदीव या देशासोबत नुकतंच जे RBI आहे त्याने स्थानिक चलनामध्ये व्यवहार करण्यासाठी क्रॉस बॉर्डर करार केलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे क्रॉस बॉर्डर करार काय असणार आहे की याद्वारे भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये आयात आणि निर्यात होणार आहे वेगवेगळ्या गोष्टींची किंवा वस्तूंची. आणि त्यासाठी जे काही पेमेंट करावं लागणार आहे किंवा जे काही व्यवहार करावं लागणार आहे ते आपापल्या देशाच्या स्थानिक चलनामध्ये हे व्यवहार केले जाणार आहेत. यासाठी कोणत्याही डॉलरचा व्यवहार हा केला जाणार नाही. हे महत्त्वाचं आहे कारण स्थानिक जे काही आपण समजा भारताने जर मालदीवकडून काही खरेदी केलं तर आपण भारताची त्याला रुपया देणार मालदीवला. आणि मालदीवनं जर भारताकडून काही खरेदी केलं तर ते त्यांचं मालदीव रुपीज जे आहे ते त्याला आपल्या भारताकडे देणार आहे. तर अशा प्रकारचा हा करार आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. याचा फायदा काय होणार आहे की यामुळे आयात आणि निर्यात जे आहे दोन देशांमधली
त्यासाठीचा जो खर्च येतो ते कमी होणार आहे. तसेच यासाठी लागणारा वेळ सुद्धा वाचणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच आर-बी-आयचा विषय आलाय तर आपल्याला आर-बी-आय विषयी लक्षात ठेवायचं आहे. लॉंग फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना 1935 ला झालेली आहे. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि सध्या गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालय अर्थात ICCने कोणत्या देशाच्या प्रधानमंत्र्यांविरुद्ध वॉरंट जारी केलेला आहे. त्याविषयी या ठिकाणी आपण ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. इस्रायल या देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध हे जे आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालय आहे त्याने वॉरंट जारी केलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे ICC अर्थात आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालय आहे त्याने जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात हे वॉरंट जारी केलेलं आहे. आणि हे वॉरंट का काढण्यात आलेलं आहे? कारण गंभीर आंतरराष्ट्रीय मानव अधिकारांचं त्यांच्यावर उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तसेच युद्ध अपराधामध्ये खूप सारे जे बालक वगैरे आहेत लहान ते मारले गेलेले आहेत त्याचा त्यांच्यावर आरोपपत्र हे दाखल करण्यात आलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ही जी ICC आहे त्याविषयी आपल्याला थोडंसं माहिती असायला पाहिजे. याची स्थापना 2002 या वर्षी झालेली आहे. त्याचं मुख्यालय नेदरलँड या देशातील हेग या शहरामध्ये आहे. आणि दोन गोष्टी आहेत मित्रांनो, ICC आणि ICJ हे आपण वाचलेलं आहे की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. तर हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचं मुख्यालय मात्र एकाच ठिकाणी आहे नेदरलँडच्या हेग या शहरामध्ये. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर कालच्या ज्या काही चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच इस्रोने गगनयान मिशनसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. ऑस्ट्रेलिया या देशासोबत ह्या इस्रोने गगनयान मिशनसाठी करार केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निकालानुसार एकूण किती महिला आमदार निवडून आल्या आहेत आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. 22 महिला या सभेवर निवडून आलेल्या आहेत. त्याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की 2025चा खेलो इंडिया गेम्स आणि पॅरा गेम्स कोणत्या राज्यात होणार आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. बिहार या राज्यामध्ये हे खेळ होणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट समुद्री राज्याचा पुरस्कार देण्यात आला आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. केरळ. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कोलकाता इडन गार्डन स्टेडियम मधील स्टँडला कोणाचे नाव देण्यात आले आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी. झुलन गोस्वामी ह्याचे नाव त्या इडन गार्डन मधील जे स्टेडियम आहे त्याच्या स्टँडला देण्यात आलेलं आहे. याविषयी डिटेलमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 104वा सदस्य देश कोण बनला आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. आर्मेनिया हा देश 104वा सदस्य बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की विश्व मत्स्य दिवस कधी साजरा करण्यात आला आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. 21 नोव्हेंबर हा विश्व मत्स्य दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व प्रश्नांचं डिटेलमध्ये अभ्यास आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर काल आपण एक होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी खूप चांगल्या प्रकारे कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि याचं ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांना आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की संजय वर्मा याचं उत्तर आहे, पण मित्रांनो आता नुकतंच आजचीच खबर आहे की जे रश्मी शुक्ला आहे त्यांना पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्र सरकारने त्यांना पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त केलेलं आहे. कालपर्यंत तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर होतं संजय वर्मा, पण आता मात्र आजपासून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून परत एकदा रश्मी शुक्ला यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. चला मग आजचा होमवर्क क्वेश्चन मी सांगणार आहे. तो होमवर्क क्वेश्चन असा आहे की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केला जाणार आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याचे योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर हे अवश्य कमेंटमध्ये द्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
तसेच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉइन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि जे इतर स्टडी मटेरियल असतं ते विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये देत असतो. म्हणून त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्यायचं आहे. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.